रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतरही शिवसेना राष्ट्रवादीमधील वाद कायम. महेंद्र दळवी यांचा तटकरेंवर हल्ला. बोल. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी शिवसेना राष्ट्रवादीमधील वाद अजून थांबायचं नाव घेत नाहीये. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळण्याच्या मागे माझा हात होता असं वक्तव्य तटकरेंनी केलं होतं. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पालकमंत्री पद मिळायला एवढा उशीर का लागला याच आत्मपरीक्षण तटकरेंनी करावं असा टोला महेंद्र दळवी यांनी लगावला. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी तटकरे यांचाच हात होता असा गंभीर आरोप दळवी यांनी केला. यामुळे पालकमंत्री पदाबद्दल श्रेय कोणी घ्यावं असा दोन्ही पक्षातील वाद आता परत एकदा उफाळून आला असल्यानं जिल्ह्यात दोन्ही पक्षातील वाद आता कधी शमणार की उफाळून बाहेर येणार याकडे राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लागून राहिले आहे. पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक डीपीसी अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच. परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. सुनील तटकरेंचं जे भाषा आहे हे आदानकरीत असं नक्की आहे, कारण गेले 1.5 ते 2.5 वर्ष उशीर का झाला त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव निश्चित आहे. परंतु बरेचसे आमचे पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. रायगडवासीने जो जनाधार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला, 3 आमदार आमचे शिवसेने निवडून आले आणि मग आमचा अधिकार निश्चित होता, ती लढाई आम्ही जिंकलो. त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे वरिष्ठ नेत्यांचं तर नक्की श्रेय करणं, मुख्यमंत्री दोन्ही श्रेय आहे. उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये, तर याला विरोध हा तटकरेंचा होता हे जगजाहीर आहे. म्हणजे मला काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे.